उन्हाळा सुरू झाला आणि आपल्या घरामध्ये कधी थंडगार असे दही वडे बनणार नाहीत असं कधी झालं आहे का? तर असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी अगदी कापसापेक्षा सुद्धा मऊ दहीवडे घरच्या घरी कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हॉटेलमध्ये आणि मार्केटमध्ये दहीवडे कसे बनवले जातात हे देखील तुम्हाला माहिती पडेल आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकाल। तर मी ज्योती, आपलं ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करूया। तर आज मस्त असे सॉफ्ट स्पॉन्जी आणि मऊ रुसरुशीत आणि रसरशीत दहीवडे कसे करायचे ते पाहूया। तर दहीवडे करण्यासाठी शक्यतो उडदाची डाळ घेतली जाते, परंतु आज इथे मी मुगाची डाळ देखील घेतलेली आहे। उडदाची डाळ ही पचण्यासाठी थोडीशी जड असते, तर त्यामुळे पचण्यासाठी थोडीशी हलकी व्हावी म्हणून मी इथे मुगाची डाळ थोडीशी घेतलेली आहे। तर 1 कप उडदाची डाळ आणि अर्धा कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला किमान 3 ते 3.5 तास भिजवून घ्यायच्या आहेत, कारण ह्या डाळी छान भिजल्या म्हणजे आपले वडे अगदी मऊ आणि हलके होतात। तर ह्यासाठी मी ह्या डाळी सर्व अशा एकत्रच काढून घेणार आहे आणि ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालणार आहे आणि हे मी डाळी फक्त 2दा ह्या पाण्याने धुवून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं असं ह्याला चोळून ह्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा ह्याच पद्धतीने धुवून मी हे डाळ भिजवून घेणार आहे। शक्यतो डाळी जास्त रगडून वगैरे आपल्याला धुवायच्या नाही, कारण त्यामधलं स्टार्च सर्व निघून जातं। तर अशा पद्धतीने भरपूर पाणी घालून आता ही डाळ मी किमान 3 ते 3.5 तास भिजवून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ही डाळ किमान अर्धा तास भिजवून घ्या। आता ही डाळ छान भिजलेली आहे, 4 तास तर झालेलेच आहेत माझे। आता ही डाळ पहा किती छान फुललेली देखील आहे आणि छान अशी भिजलेली देखील आहे। एक डाळ आपण इथे तोडून पाहूया। हे पहा, खूप सुंदर आपली डाळ भिजलेली आहे। आता ह्या डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे। तर ह्या डाळीला थोडंसं म्हणजे ह्या पाण्याला उग्र असा वास येतो, तर हे डाळ वाटताना आपण हे पाणी अजिबातच घ्यायचं नाही, तर ह्यामधलं सर्व पाणी आपण काढून टाकायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त ही डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि ह्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून आपल्याला ही डाळ छान वाटून घ्यायची आहे। अगदी मऊ डाळ आपल्याला वाटायची आहे आणि फक्त पाणी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे, जास्त पाणी ह्यामध्ये घालायचं नाही आहे वाटताना। हे पहा, डाळ मी हातावर चेक करते आहे, तर खूप छान अशी मऊ आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता वाटलेली सगळी डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। सर्व डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे, म्हणजे जेवढी मी 1.5 कप डाळ घेतली होती तेवढी सर्व। आता ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने एका डायरेक्शनने ही डाळ चांगली फेटली म्हणजे ह्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे देखील आपले वडे छान असे हलके होतात। हे पहा, किमान आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे। इथे थोडं मेहनतीचं काम आहे, पण ही स्टेप तुम्ही अजिबातच स्किप करू नका। तर इथे ही डाळ फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे। किमान मी इथे 8 ते 10 मिनिटासाठी ही डाळ सतत अशी फेटून घेतलेली आहे। आता पाहू शकता डाळीचं टेक्स्चर कसं आलेलं आहे। डाळ अगदी छान आपली पांढरी शुभ्र झालेली आहे आणि एक गोळा मी डाळीचा या पाण्यावर टाकलेला आहे आणि पाण्यावर कसा तरंगतो आहे पाहू शकता, म्हणजे आपली डाळ खूप छान हलकी झालेली आहे। आता ही फेटलेली डाळ आपल्याला अर्धा तास अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। तर इथे अर्धा तास झालेला आहे, पाहू शकता डाळीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे। अगदी खूप अशी पांढरी शुभ्र आणि खूप छान अशी फुललेली आहे डाळ आपली आणि थोडीशी जाळीसुद्धा आलेली आहे याला। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत। आता किमान आपल्याला 1 मिनिटासाठी फक्त 1 ते 2 मिनिटासाठी ही डाळ पुन्हा फेटून घ्यायची आहे आणि मग आपण ह्याचे वडे तळणार आहोत। तर डाळ एका डायरेक्शनने अगोदर फेटल्यासारखी आपल्याला पुन्हा ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे फेटून घ्यायची आहे। हे पहा, खूप छान आपले डाळीचं मिक्सचर इथे तयार झालेलं आहे। आता हे डाळीचे आपण वडे तळायला घेऊया। तर मी ते अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल छान असं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे वडे छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। आता पाहू शकता इथे मी तेलामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकल्याबरोबर हे जे मिश्रण आहे ते तेलावर तरंगत आहे। याचा अर्थ हे वडे आतून सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि आतून देखील ते हलके झालेले आहेत आणि ह्यांचा आकारसुद्धा छान असा गोल गरगरीत आलेला आहे। अजिबात आपले वडे हे वाकडे तिकडे किंवा असे चपटे वगैरे झालेले नाही आहेत। आता एका बाजूने छान यांना रंग आला की आपल्याला हे वडे छान असे पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर ज्योती पाटेकर किचनला एकदा सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर आता हे वडे आपले छान तळून झालेले आहेत। ह्यांना आता आपण काढून घेऊयात आणि सर्व जे राहिलेले वडे आहेत ते सर्व अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत।
तर इथे माझे सर्व असे वडे तळून झालेले आहेत, पाहू शकता। 1.5 कप आपण डाळ घेतली होती, म्हणजे 1 कप उडदाची आणि अर्धा कप मुगाची। तर ह्यामध्ये इतके सारे झालेले आहेत वडे आपले। आणि एक वडा मी इथे तोडून दाखवते, हे पहा, खूप छान आणि खूप सुंदर आपले अगदी हलके आणि मऊ लुसलुशीत वडे झालेले आहेत। तर आता हे वडे आपण बाजूला ठेवून देऊया। इथे मी एका बाउलमध्ये कोमट असं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे। आता हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पाण्यामध्ये आपण हिंग चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण तळलेले वडे सोडायचे। खूप छान हे मऊ होतात वडे आपण अशा पद्धतीने जर पाण्यामध्ये सोडले तर। आणि हे गरमागरम वडे आपण पाण्यामध्ये अशाच पद्धतीने हे डुबवून ठेवायचे आणि 10 मिनटं ह्यांना असंच बाजूला ठेवायचं। आता 10 मिनटासाठी आपण हे वडे बाजूला ठेवून देऊयात। इथे मी 1 कप दही घेतलेलं आहे, दही मी इथे घरचं घेतलेलं आहे, अगदी छान गोड आहे। तरीसुद्धा मी ह्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करणार आहे, कारण हे दही वड्यांसोबतचं जे दही असतं ते थंड आणि गोड खूप छान लागतं। तर आता हे साखर ह्यामध्ये चांगले मी मिक्स करून घेणार आहे। तर इथे मी एक विक्सचा वापर केलेला आहे, तुम्ही हे रवीने देखील घोटू शकता, म्हणजे साखर आपली छान ह्यामध्ये विरघळली जाईल। कारण अशा पद्धतीने आपण हे दही जर घुसळून घेतलं तर ह्यामधल्या सर्व गाठीसुद्धा मोडून जातील आणि ह्यामध्ये साखरसुद्धा छान अशी एकजीव होईल। तर इथे आपलं छान असं गोड आणि थंडगार दही तयार आहे, पाहू शकता, सर्व साखर ह्यामध्ये विरघळलेली आहे। आता 10 मिनटं झालेले आहेत, आपले वडेसुद्धा छान भिजलेले आहेत, हे पहा। आणि पाण्यात घातल्यामुळे हे वडे साईजने देखील दुप्पट झालेले आहेत। आता अगदी हलक्या हाताने हे वडे आपल्याला पिळवून घ्यायचे आहे आणि एका बाउलमध्ये हे अरेंज करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला हे दही वडे सर्व करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने सर्व मी ह्या बाउलमध्ये हे दही वडे काढून घेणार आहे, म्हणजेच हे वडे काढून घेणार आहे। आता आपण जे गोड दही इथे घोटून ठेवलं होतं ते यावर घालायचं आहे। खूप छान आणि घट्ट घरचं दही आहे हे आणि खूप सुंदर आणि गोड। आणि मी इथे फ्रीजमध्ये हे दही अगोदर ठेवलं होतं, त्यामुळे थंड देखील आहे। तर अशा पद्धतीने हे दही घातल्याच्या नंतर ह्यावर मी इथे थोडीशी मी यावर भाजलेले जिऱ्याची पावडर भुरभुरून घेणार आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला, ह्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते दही वड्यांना। आणि माझ्याकडे इथे हिरवी चटणी आहे ती देखील घालणार आहे, त्यानंतर इथे चिंच गुळाची चटणी आहे ती देखील घालणार आहे। तर अशा पद्धतीने हे दही वडे खूप सुंदर आपले तयार आहेत। तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे दही वड्यांची रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।